नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा बटाट्याचं मिश्रण अजिबात न वाफवताना खमंग खुसखुशीत पापड कसे तयार करायचे ते बघणार आहोत. हे पापड बनवत असताना आपण एकही थेंब तेलाचा तुपाचा न वापरताना हे पापड बनवलेले आहे. त्यामुळे 1 ते 2 वर्ष हे पापड आरामात टिकतात. पापड बनवण्यासाठी कुठलंही प्रेस यंत्र मशीन यंत्र वापरलेलं नाही. साबुदाणा बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं आहे. आता या दोघं वस्तू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि बारीक अशी पेस्ट याची तयार करून घेते आहे. हिरवी मिरची तुम्ही आपल्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता. पाण्याचा अजिबात वापर न करताना असा हा ठेचा मी इथे तयार करून घेतला. साबुदाणा बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे. त्याची साल काढून घेतलेली आहे. आता हे बटाटे आपल्याला खिसणीवरून अगदी बारीक असे खिसून घ्यायचे आहे. तुम्ही इथे खिसणीचा वापर करू शकता किंवा पुरणाच्या चाळणीचा देखील इथे वापर करू शकता. तर इथे दोघंही बटाटे मी खिसणीवरून व्यवस्थित बारीक असे खिसून घेतलेले आहे. आता या बटाट्यामध्ये तयार केलेली मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घालायची आहे. तर हे पापड तयार करत असताना शक्यतो हिरवी मिरची वापरा, त्यामुळे रंग छान येतो आणि पापड लाल होत नाही. या तुलनेत जर तुम्ही लाल तिखट वापरलं तर पापडांना लाल रंग येतो, शिवाय तळल्यानंतर ते पापड जास्तीचेच लाल दिसतात. आता या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे यामध्ये एखादं बटाट्याचं थोडंसं छोटंसं तुकडं जरी राहिलं असेल तर ते सुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल. साबुदाण्याचं पीठ मी इथे घेतलेलं आहे. 1 कप भरून इथे साबुदाण्याचं पीठ आहे. तर हे थोडं थोडं पीठ घालून आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. पीठ तयार करत असताना साबुदाणा व्यवस्थित मंद आचेवर कढईमध्ये भाजून घ्या. भाजलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन व्यवस्थित मिक्सरवर दळून घ्या आणि तयार झालेलं जे पीठ आहे ते एखाद्या बारीक चाळणीने चाळून घ्या. म्हणजे अगदी सहज तुम्ही हे पीठ घरी तयार करू शकाल. तर इथे जो कप मी घेतलेला आहे यामध्ये बरोबर पाव किलो एवढी वस्तू मावते. पाव किलोचा हा कप आहे. यामध्ये भरून मी एवढं हे पीठ घेतलेलं आहे. आवश्यक तसं थोडं थोडं पीठ घालून मी आता हा गोळा तयार करून घेते आहे. सर्वात शेवटी तुम्हाला दाखवणार आहे पीठ आपल्याला इथे किती लागलं. तर इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पाण्याचा वापर केला तर हे मिश्रण जास्त सैल होऊ शकतं किंवा चिकट होऊ शकतं आणि जास्त सैल किंवा मिश्रण चिकट झालं तर पापड आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही. म्हणून पाण्याचा वापर न करताना थोडं थोडं पीठ घालून व्यवस्थित आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला हे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार करायचे असतील तर त्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे, प्रमाण आहे, ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आता इथे हे पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे. पीठ भिजवत असताना ते खूप जास्त सैल नको आणि खूप जास्त कडकही नको. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता छान असं मऊसर हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. साधारण पोळी चपातीसाठी आपण कणिक मळून घेतो तसंच हे पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला अजिबात शिजवायचं नाही. न शिजवताना सुद्धा हे पापड खूप छान खुसखुशीत तयार होतात. अजिबात कडक तयार होत नाही आणि फुलतात देखील खूप छान. त्यासाठी एक खास टिप तुम्हाला सांगते आहे. गॅसचा ओटा इथे स्वच्छ कपड्याने मी पुसून घेतला. हा तयार झालेला गोळा असा गॅसच्या ओट्यावर ठेवायचा आहे आणि ठेचणीने सारखा हा साधारण 5 ते 10 मिनटं आपल्याला हा गोळा ठेचून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाटा वरवंट्याचा वापर सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर व्यवस्थित हा असा गोळा ठेचून घ्या. आतापर्यंत आपण इथे एक थेंबही तेलाचा तुपाचा वापरलेला नाही. आपण जेव्हा उडदाचे पापड बनवतो तेव्हा उडदाच्या पिठाचा जो गोळा भिजवतो तो सुद्धा असा व्यवस्थित ठेचून घेतो. त्यामुळे उडदाचे पापड छान असे नरम तयार होतात. ते कडक तयार होत नाही, छान खुसखुशीत तयार होतात. त्यामुळे हे पीठसुद्धा असं जर व्यवस्थित 5-10 मिनटं ठेचून घेतलं तर याला छान असा घाव बसतो आणि पापड मस्त खुसखुशीत तयार होतात. तर अजिबात कडक तयार होत नाही. त्यामुळे या पद्धतीने एक वेळा तरी तुम्ही पापड नक्की करून बघा. पीठ अजिबात आपल्याला वाफवण्याची गरज पडणार नाही. आता हे भिजवलेलं जे पीठ आहे याच्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. त्यासाठी पिठाचे 2 भाग मी करून घेतले आणि असं व्हिडिओत दाखवते. या पद्धतीने असा लांब आकार द्यायचा आहे आणि हव्या त्या आकारामध्ये या लाट्या आपल्याला इथे तयार करून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला या पद्धतीने लाट्या तयार करायच्या नसतील तर तुम्ही गोल पेढ्याच्या आकाराचे गोळेसुद्धा इथे करून घेऊ शकता.
आता तयार झालेल्या लाट्या एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवायच्या आहे आणि त्याचं झाकण लावायचं आहे किंवा त्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे उघड्या ठेवायचे नाही, नाहीतर हे जे गोळे आहेत ते कडक होतील. सर्व पिठाचे असे मी गोळे किंवा या लाट्या तयार करून घेतलेले आहे. आणि आता तुम्हाला दाखवते आपल्याला इथे एकूण किती पीठ लागलेलं आहे. तर 1 कप एवढं आपण इथे पीठ घेतलेलं होतं, त्यापैकी पाऊण कप एवढं साबुदाण्याचं हे पीठ आपल्याला इथे लागलेलं आहे. 2 बटाटे आपण घेतलेले आहे. आता याचा आपल्याला पापड लाटायचा आहे. त्यासाठी इथे मी असा एक रुमाल खाली अंथरून घेतलेला आहे, त्यावर ताट घ्यायचं आहे, म्हणजे ते ताट सरकणार नाही. यावर पिठाचा असा तयार गोळा घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे. पापड लाटण्या अगोदर मी ताटाला अजिबात तेल किंवा तूप लावलेलं नाही. जे लाटणं मी इथे घेतलेलं आहे त्या लाटण्याला आपण इलेक्ट्रिक फिटिंगसाठी जो कॉटन टेप वापरतो तो लावून हे लाटणं असं तयार करून घेतलेलं आहे. आमच्याकडे पापड लाटण्यासाठी अशा पद्धतीचं लाटणं वापरतात. तर ताटावर अगदी सहज असा हा पापड लाटला जातो. खूप सोपी पद्धत आहे आणि आता तुम्हाला इथे दाखवते पापड ताटापासून वेगळा कसा करायचा ते. तर अगदी सहज हा पापड ताटापासून वेगळा होतो आणि तयार झालेला हा पापड असा एखाद्या सुपावर किंवा एखाद्या टोपलीवर टाकायचा आणि नंतर तुम्ही वाळत घालू शकता. किंवा जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल, ऊन येत नसेल, तर तुम्ही घरामध्ये सुद्धा पंख्याच्या हवेखाली हे पापड वाळवू शकता आणि हातोहातच हे पापड तुम्ही एखाद्या कापडावर पंख्याच्या हवेखाली टाकू शकता. 2 पापड तुम्हाला इथे दाखवले. अगदी भरभर सरसर हे पापड ताटावरून निघालेले आहे. दुसरी पद्धत दाखवते आहे. तर असा पॉलिथिन पेपर घ्यायचा आहे. पॉलिथिन पेपरला सुद्धा मी इथे तेल किंवा तूप लावलेलं नाही. आता यावर हा पिठाचा असा गोळा घ्यायचा आहे. जर लाटी तुम्हाला छोटी वाटली तर तिथे थोडीशी अर्धी लाटी चिकटवून घ्यायची आहे आणि लाटी ॲडजस्ट करायची आहे. आता यावरून दुसरा पॉलिथिन पेपर मी ठेवलेला आहे आणि लाटण्याने असा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हा पापड लाटत असताना खूप जास्त जाडही ठेवायचा नाही आणि खूप जास्त पातळही ठेवायचा नाही, कारण जास्त पातळ झाला पापड तर तो तळल्यानंतर जास्त करपला जातो आणि लाल होतो. जास्त जाड झाला तर तो फुलत नाही. मध्यम जाडीचा हा पापड लाटायचा आहे. तर पॉलिथिन पेपर अगदी दोघं बाजूंनी आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने मी हा पापड दोघी बाजूंनी लाटून घेतलेला आहे. आता पापड लाटून झाला. आता एका बाजूची जी पॉलिथिन आहे ती आपण काढून घेणार आहोत आणि हा पापड तुम्ही पाहू शकता पॉलिथिन पेपरवर सुद्धा खूप छान लाटला जातो. आणि आता हा पेपरवरचा जो पापड आहे तो सुद्धा मी सुपावरच काढून घेणार आहे. तर पापड मी इथे घरात लाटते आहे, सुपावर घालते आहे, नंतर हे पापड मी उन्हामध्ये नेणार आहे. परंतु जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेखाली एखादा कापड अंथरायचा आहे आणि त्यावर हे लगेचच असे पापड तुम्ही वाळत घालू शकता. तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा जो पापड आहे तो पॉलिथिनपासून वेगळा झालेला आहे. याच पद्धतीने सर्व पापड मी इथे लाटून घेतले आणि आता असे उन्हामध्ये आपल्याला हे छान वाळवून घ्यायचे आहे. तर खाटेवर मी इथे हे उन्हात वाळवून घेणार आहे. तर जर छान कळकळीत असं ऊन असेल तर अगदी एका दिवसामध्ये हे पापड वाळून जातात आणि छान असे तयार होतात. हे पापड व्यवस्थित कडक उन्हामध्ये वाळवून घ्या. वाळून झालेले हे पापड तुम्ही 1 ते 2 वर्ष अगदी आरामात स्टोअर करू शकता. तर इथे हे पापड एकच दिवसामध्ये मस्त असे वाळून तयार झालेले आहेत. तेल तूप न वापरताना, पीठ न शिजवताना, एखाद्या प्रेस यंत्राचा वापर न करताना अगदी सहज हे पापड तयार झाले. 2 बटाटे आणि पाऊण कप साबुदाण्याच्या पिठामध्ये एकूण 30 पापड इथे तयार झालेले आहेत. आता पापड तळून सुद्धा तुम्हाला इथे दाखवते आहे. पापड तळण्यासाठी जे तेल आहे ते छान गरम असावं. आता इथे तुम्ही पाहू शकता पापड किती छान फुललेला आहे, अजिबात लाल झालेला नाही. याच पद्धतीने अजून तुम्हाला 2-3 पापड मी तळून दाखवते. हे बघा, बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर मात्र पापड लाल होतात. त्यामुळे बटाटा आणि साबुदाणा योग्य प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे हे पापड तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात लाल झालेले नाही. मस्त असे हे पापड तयार होतात. कडक अजिबात होत नाही. न वाफवताना न शिजवताना सुद्धा हे पापड खूप छान होतात. हे बघा, बाहेर लख्ख प्रकाशामध्ये तुम्ही पाहू शकता पांढरा शुभ्र हा पापड तयार झाला आहे. तोडून सुद्धा दाखवते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.